शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या देऊळबंद 2 या मराठी चित्रपटाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय। अवघ्या 20 दिवसात या चित्रपटानं 75 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती चित्रपटाच्या टीमकडून देण्यात आली आहे। विशेष म्हणजे चित्रपटातून मिळालेली संपूर्ण कमाई ही शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय निर्मात्यांनी जाहीर केला आहे। चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या वेदना, संघर्ष आणि जीवनातील आशेचा संदेश या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। समाजात सकारात्मक विचार निर्माण करून संकटाचा सामना करण्याची प्रेरणा देणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे। चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून शेतकऱ्यांनी निराश न होता संघर्षातून मार्ग काढावा असा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे। त्यामुळे देऊळबंद 2 हा केवळ मनोरंजनाचा नव्हे तर सामाजिक जाणीव जगवणारा चित्रपट ठरत असल्याची चर्चा आहे। सिनेमा ज्या पद्धतीनं उचलला गेलाय आणि सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलाय, त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आभार। कारण कुठलाही मोठा चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, लाखो करोडो रुपये नाहीत पब्लिसिटीला, असं नसतानाही सगळं सिनेमा 100 कोटीच्या जवळ चाललाय। ह्याला फक्त आणि फक्त मराठी सिनेमावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक कारणीभूत आहेत। आणि शेतकऱ्यांना ही सगळी जी नफा दिला जाणार आहे, त्यात माझ्यापेक्षा या निर्मात्यांचं कौतुक जास्त आहे, कैलास वाणी साहेबांचं, की त्यांना वाटलं हे सगळं द्यावं। मुळात ते खानदेशातले आहेत, म्हणून कदाचित खानदेशातल्या माणसाला वाटलं की स्वतः शेतकरी पण आहेत, शेतकऱ्यांचं दुःख याला मी मदत करावी। पहिल्यांदाच असं घडत असेल मराठी सिनेमाच्या इतिहासात की एक निर्माता एवढा प्रॉफिट होऊनही तो पुन्हा शेतकऱ्यांना किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देतोय।